हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर रवींद्र गायकवाड, एश कोचिंग क्लासेस वाशी. सर्व विद्यार्थ्यांचे एश कोचिंग क्लासेस वाशीमध्ये स्वागत आहे. तुम्ही 10वी मधनं नेमकाच 11वी मध्ये प्रवेश केला आहे. आपण कालच्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्रीचा स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये केमिस्ट्रीची डेफिनेशनचा स्टडी केलेला आहे. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाला म्हणायचं, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाला म्हणायचं, फिजिकल केमिस्ट्री कशाला म्हणायचं, अनालिटिकल केमिस्ट्री कशाला म्हणायचं आणि बायोकेमिस्ट्री कशाला म्हणायचं ते देखील आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आज आपण सेकंड लेक्चर मध्ये स्टार्ट करणार आहोत सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. की तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे. कार्बन कंटेनिंग जी केमिस्ट्री असते त्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणणार आहोत. ज्याच्यामध्ये कार्बन हा इलेमेंट तुम्हाला दिसणार नाही त्या केमिस्ट्रीला म्हणायचं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ज्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे लॉ असतील, वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम असतील त्याला म्हणायचं फिजिकल केमिस्ट्री. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रॅक्टिकली अनालिसिस करणार आहात एखाद्या कंपाऊंडचं किंवा एखाद्या टॅबलेटचं तुम्ही अनालिसिस करता इंडस्ट्रीमध्ये त्याला म्हणायचं अनालिटिकल केमिस्ट्री. आणि जी लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी रिलेटेड जी केमिस्ट्री असते त्याला म्हणायचं बायोकेमिस्ट्री. त्यानंतर आज आपण सेकंड लेक्चरमध्ये एक टॉपिक स्टार्ट करणार आहोत. फर्स्ट पार्ट मधला फर्स्ट टॉपिक सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. मग सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीचा स्टडी करत असताना सुरुवातीला तुम्ही 9वी पासून एक गोष्ट शिकत आलेला आहेत की व्हॉट इज मीन्स बाय मॅटर किंवा स्टेट्स ऑफ मॅटर कशाला म्हणायचं. पदार्थाच्या अवस्था आपल्याला 9वी पासून माहिती आहेत. व्हॉट इज मीन्स बाय मॅटर. मग आता मॅटर असतो म्हणजे काय असणार, ज्याला आपण पदार्थ म्हणतो असतो. असा एखादा इनव्हर्स मधला सबस्टन्स असतो की जो काहीतरी जागा व्यापत असतो आणि त्याला पर्टिक्युलर असं वस्तुमान असतं, त्याला आपण जनरली काय म्हणतो, पदार्थ म्हणतो. मीन्स एनिथिंग दॅट ऑक्युपाईज द स्पेस अँड हॅव्हिंग द मास. की इनव्हर्स मधली अशी कुठलीही एखादी गोष्ट असेल की त्याने काहीतरी जागा व्यापलेली असेल आणि त्याला काहीतरी पर्टिक्युलर वस्तुमान असणार आहे. समजा माझ्याकडे हा चॉक आहे, हा चॉक काहीतरी जागा व्यापणार आहे बरोबर, आणि याला काहीतरी वस्तुमान असणार आहे. म्हणजे हा चॉक म्हणजे काय असणार, तुमचा एक मॅटर आहे. समजा माझ्या खिशाचा पेन असेल, पेनला काहीतरी जागा व्यापणार आहे आणि त्याला काहीतरी वस्तुमान असणार आहे. म्हणजे हा देखील काय झाला, तुमचा एक मॅटर झाला. मग फर्स्टली आपल्याला स्टडी करायचं आहे की व्हॉट इज मीन्स बाय मॅटर. की मॅटर कशाला म्हणायचं पा, एनिथिंग दॅट occupies space and has mass are called as matter. की इनव्हर्स मधली अशी कुठलीही गोष्ट असेल, म्हणजे कुठलाही एखादा सबस्टन्स असेल की ज्याला पर्टिक्युलर असं मास असणार आहे आणि तो काहीतरी जागा व्यापत असेल त्याला आपण काय म्हणतो, मॅटर. मग मॅटरचे डेफिनेशन तुम्हाला पाठ करावं लागेल. डेफिनेशन म्हणजे व्याख्या. लक्षात राहू दे पा, जे मराठी मीडियमचे विद्यार्थी त्यांच्या लक्षात येईल की डिफाईन मॅटर असा क्वेश्चन असू शकतो तुम्हाला. डिफाईन म्हणजे व्याख्या करायची, पदार्थाची व्याख्या लिहायची. मग कशी लिहिणार, एनिथिंग दॅट ऑक्युपाई स्पेस. ऑक्युपाय म्हणजे काहीतरी व्यापतो, स्पेस म्हणजे जागा, अँड मास म्हणजे वस्तुमान. जे इनव्हर्स मधली अशी कुठली तरी एक गोष्ट आहे किंवा एखादा सबस्टन्स असेल की त्याला काहीतरी वस्तुमान असणार आहे आणि तो काहीतरी जागा व्यापत आहे. समजा तुम्ही पेन आणि वही घेता, वही काहीतरी जागा ऑक्युपाय करणार आहे आणि त्याला काहीतरी वस्तुमान असणार आहे. तुमचं टेक्स्ट बुक असेल तो काहीतरी जागा ऑक्युपाय करणार आहे आणि त्याला पर्टिक्युलर असं वस्तुमान असणार आहे. तर त्याला आपण काय म्हणतो असतो, मॅटर. बट दिस मॅटर हॅव्हिंग द मेनली 3 स्टेट. की मॅटरच्या जर आपण पाहिलं तर मेनली करून 3 प्रकारच्या स्टेट्स आहेत आपल्याला माहिती आहेत 8वी 9वी पासून. एक असते सॉलिड स्टेट ज्याला आपण स्थायू रूप म्हणतो, एक असते लिक्विड स्टेट ज्याला आपण द्रव रूप म्हणतो, आणि एक असते गॅसियस स्टेट ज्याला आपण वायू रूप म्हणतो. म्हणजे स्टेट्स ऑफ मॅटर जर पाहिलं तर मेनली 3 प्रकारचे असतात. पण आपण 11-12 मध्ये आपण 4 प्रकारचे स्टेट पाहणार आहोत, सॉलिड, लिक्विड, गॅस. आणि लिक्विड आणि गॅसच्या मध्ये एक स्टेट असते त्याला आपण प्लाझ्मा स्टेट म्हणतो. पा तुमचा गमचं एक्झाम्पल असेल, एखादा टेक्स्टबुक जर तुमचं फाटलेलं असेल तर तुम्ही त्याला चिटकण्यासाठी गम यूज करता. म्हणजे हे गम एक प्लाझ्मा स्टेट मधला सबस्टन्स असतो. आणि तो सबस्टन्स कशाच्या मध्ये येतो, इन बिटवीन द लिक्विड अँड गॅस. की लिक्विड आणि गॅसियसच्या मधली स्टेट असते. म्हणजे सेमी लिक्विड सबस्टन्स जो असणार आहे की काही सॉलिड असेल आणि काही लिक्विड प्रमाणामध्ये असेल, तर अशा प्रकारचे विस्कस जे गम असणार आहे ते म्हणजे कशाचं एक्झाम्पल असेल, तुमच्या 4th स्टेट्स ऑफ मॅटरचे एक्झाम्पल असेल. आणि त्या 4th स्टेटला आपण काय म्हणतो असतो, प्लाझ्मा म्हणतो असतो. But generally in inverse, there are mainly 3 types of the substance. One is the solid state, another is the liquid state, and third one is the gaseous state. But this matter can be classified into 2 types. पण त्याच मॅटरचे जर पाहिले तर जनरली 2 प्रकार पडतात पा. मीन्स मॅटर कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. की मॅटरचे जनरली 2 प्रकार आहेत. एक असतो प्युअर सबस्टन्स आणि दुसरा असतो तुमचा मिक्सचर पा.
मॅटरचे किती प्रकार आहे तुमचे? दोन प्रकारचे मॅटर असतो. एक असतो प्युअर सबस्टन्स स्टेट मध्ये आणि दुसरा असतो मिक्सचर फॉर्म मध्ये. दिस प्युअर सबस्टन्स स्टेट्स कॅन बी फर्दर क्लासिफाईड इनटू टू टाइप्स. नंतर ह्या प्युअर सबस्टन्स मध्ये नंतर दोन प्रकार पडतात. एक असतो एलिमेंट्स ज्याला आपण मूलद्रव्य म्हणतो पा, आणि एक असतो कंपाऊंड्स ज्याला आपण संयुगे म्हणतो. मीन्स प्युअर सबस्टन्सेस आर फर्दर कॅटेगराइज इनटू टू टाइप्स. की प्युअर सबस्टन्सच्या नंतर दोन प्रकारामध्ये त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. कोणते दोन प्रकार आहेत? एक असतो एलिमेंट्स ज्याला आपण मूलद्रव्य म्हणतो आणि दुसरा असतो कंपाऊंड ज्याला आपण संयुगे म्हणतो. बट दिस एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाईड इनटू थ्री टाइप्स. नंतर त्या एलिमेंट्स मध्ये नंतर चार प्रकार आहेत, सॉरी तीन प्रकार आहेत. एक असतो मेटल्स ज्याला आपण धातू म्हणतो, एक असतो मेटॅलाइट्स ज्याला आपण धातू सदृश्य म्हणतो, आणि एक असतो नॉन मेटल त्याला आपण अधातू म्हणतो. म्हणजे एलिमेंट जर पाहिले तर तीन प्रकारचे असतात. मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलाइट्स. मेटल असेल तर त्याला आपण धातू म्हणतो, मेटॅलाइट असेल तर धातू सदृश्य म्हणतो, आणि नॉन मेटल असेल तर अधातू म्हणतो. तसं मिक्सचर मध्ये जर पाहिलं तर मिक्सचरचे तुमचे दोन प्रकार असतात. एक असतो होमोजिनियस मिक्सचर. होमो म्हणजे सेम, केमिस्ट्रीमध्ये होमो शब्द आला की सेम लक्षात राहून द्यायचा, आणि हेट्रो शब्द आला की डिफरंट. म्हणून मिक्सचरचे दोन प्रकार पडतात. एक असतो होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरा असतो हेट्रोजिनियस मिक्सचर. दुसरा टाइप कोणता असतो तुमचा? हेट्रोजिनियस मिक्सचर. तर एवढे टाइप्स आपल्याला या टॉपिक्स मध्ये स्टडी करायचे. फर्स्टली की मॅटर कशाला म्हणायचे ते आपल्याला माहित झालं. मॅटरचे दोन प्रकार पडतात, एक प्युअर सबस्टन्स आणि दुसरा मिक्सचर. प्युअर सबस्टन्सच्या नंतर दोन प्रकार पडतात, एक एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. एलिमेंटच्या नंतर तीन प्रकार पडतात, मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलाइट्स. लाईक दिस वे दिस मिक्सचर कॅन बी क्लासिफाईड इनटू टू टाइप्स. फर्स्ट इज अ होमोजिनियस मिक्सचर अँड सेकंड वन इज अ हेट्रोजिनियस मिक्सचर. तर याला म्हणायचं ट्री डायग्राम ऑफ द मॅटर्स. याचा आपल्याला स्टेप वाईज स्टडी करायचा. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. आता याच्यामध्ये फर्स्टली पाहिजे की मॅटरचा जो पहिला टाइप्स आहे तो म्हणजे कोणता आहे? व्हॉट इज मीन्स बाय प्युअर सबस्टन्स. मॅटरचे दोन प्रकार आपल्याला माहित झालं. मग त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्टली स्टडी करायचं आहे की व्हॉट इज मीन्स बाय प्युअर सबस्टन्स. की प्युअर सबस्टन्स कशाला म्हणायचं? What is means by pure substance? Pure substance have a definite chemical composition. कि जो pure substance असतो, this pure substance have definite chemical composition. Definite chemical composition. कि एखादा सबस्टन्स हा प्युअर स्टेट मध्ये जर असेल तर त्याच्यामधलं जे केमिकल कंपोजिशन असणार आहे ते केमिकल कंपोजिशन जे आहे ते डेफिनाइट असतं. पा म्हणजे निश्चित असं त्याच्यामधले केमिकल कंपोजिशन आहे. तुम्ही म्हणताल सर आता कंपोजिशन आहे म्हणजे काय असणार आहे? समजा तुम्हाला वॉटरची संज्ञा माहिती आहे ज्याला आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतो. किती ॲटम असतात त्या वॉटरमध्ये? 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन असतो. याला म्हणायचं वॉटरचं कंपोजिशन. तसं एखादा प्युअर सबस्टन्स जर असेल, दिस प्युअर सबस्टन्स हॅव अ डेफिनाइट केमिकल कंपोजिशन्स. की त्यांचं केमिकल कंपोजिशन हे डेफिनाइट असतं अँड दे हॅव ऑलवेज सेम केमिकल और फिजिकल प्रॉपर्टीज. दे हॅव ऑलवेज सेम केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज इन देअर ओरिजिन. फिजिकल प्रॉपर्टीज. आणि त्याच प्युअर सबस्टन्सचे जे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म जे असतात, केमिकल म्हणजे रासायनिक आणि फिजिकल म्हणजे भौतिक आणि प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. म्हणजे दिलेल्या सबस्टन्सचं केमिकल कंपोजिशन निश्चित असलं पाहिजे, म्हणजे फिक्स असलं पाहिजे. त्याच्या केमिकल म्हणजे रासायनिक आणि भौतिक ज्या प्रॉपर्टी असणार आहेत म्हणजे गुणधर्म असणार आहेत ते देखील कसे असले पाहिजे? सारखे असले पाहिजेत. अशा प्रकारच्या प्रॉपर्टी जर त्या सबस्टन्स मध्ये प्रेझेंट असतील तर आपण त्या सबस्टन्सला प्युअर सबस्टन्स म्हणत असतो. राहील लक्षात? व्हॉट इज मीन्स बाय प्युअर सबस्टन्स? The pure substance have a definite chemical compositions and their physical and chemical properties are also same. Such substances are called as a pure substances. की ज्या सबस्टन्सचं जे केमिकल कंपोजिशन असणार आहे ते निश्चित असतं, फिक्स असतं आणि त्याची रासायनिक आणि भौतिक गुणधर्म हे सारखे असतात, त्या सबस्टन्सला काय म्हणायचं? प्युअर सबस्टन्सेस. बट दिस प्युअर सबस्टन्सेस आर फर्दर क्लासिफाईड इनटू टू टाइप्स. मग त्या प्युअर सबस्टन्सेसचे नंतर दोन प्रकार पडतात. आपल्याला माहित होतं ट्री डायग्राम मध्ये एक असतो एलिमेंट आणि दुसरा असतो कंपाऊंड्स.
मग त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्टली पाहिजे की व्हॉट इज मीन्स बाय एलिमेंट्स, की मूलद्रव्य कशाला म्हणायचं. एलिमेंट्स म्हणजे काय आहे, मूलद्रव्य. दिस एलिमेंट इज द टाइप्स ऑफ प्युअर सबस्टन्स, की एलिमेंट हा एक प्युअर सबस्टन्सचा टाइप्स आहे. मग आता एलिमेंट्स कशाला म्हणायचं पहा. अ प्युअर सबस्टन्स विच कॅन नॉट बी, अ प्युअर सबस्टन्सेस, अ प्युअर सबस्टन्सेस विच कॅन नॉट बी, विच कॅन नॉट बी, की एखादा प्युअर सबस्टन्स जर तुमच्याकडे असेल विच कॅन नॉट बी ब्रोकन डाउन इनटू, which cannot be broken down into simpler substances, की लहान लहान घटक त्याचे तयार होतात. ब्रोकन डाउन इंटू सिम्पलर substances by simple chemical reactions, by simple chemical reactions. Simple chemical reactions are called as elements, are called as elements. डेफिनेशन किंवा व्याख्या लिहित असताना आपण शेवटी कॉल्ड हा शब्द यूज करू शकतो, टर्म्ड एज शब्द यूज करू शकतो, किंवा नोन एज शब्द आपण यूज करू शकतो. इथे मी काय यूज केला, कॉल्ड एज. की एलिमेंट्स कशाला म्हणायचं, म्हणजे मूलद्रव्य कशाला म्हणायचं पहा. A pure substances which cannot be broken down into simpler substances by simple chemical reactions are called as elements. की तुमच्याकडे असा एक सबस्टन्स असणार आहे की त्याच्यावर जर आपण साधी रासायनिक अभिक्रिया केली असता त्याची लहान लहान केमिकल घटक जर तयार होत नसतील तर त्या सबस्टन्सला आपण काय म्हणत असतो, एलिमेंट्स म्हणत असतो. मीन्स अ प्युअर सबस्टन्स विच कॅन नॉट बी डिकम्पोज्ड इनटू सिम्पलर केमिकल सबस्टन्सेस बाय युजिंग सिम्पल केमिकल रिएक्शन्स, इट इज ऑल्सो टर्म्ड एज एलिमेंट्स. की समजा तुमच्याकडे एखादा घटक आहे, जस की तुमच्याकडे हायड्रोजन हा एलिमेंट्स असेल, कार्बन हा एलिमेंट असेल, सोडियम हा एलिमेंट असेल, नायट्रोजन हा एलिमेंट असेल, किंवा ऑक्सिजन हा एलिमेंट असेल. मग ह्या एलिमेंटला जर आपण एखादी रासायनिक अभिक्रिया जर केली तर त्या ऑक्सिजन पासून किंवा नायट्रोजन पासून दुसरे लहान लहान ऑक्सिजन तयार होतात का रे, नाहीत होणार. मग असे जर लहान लहान घटक जर एखाद्या सबस्टन्स पासून ऑब्टेन होत नसतील तर त्या सबस्टन्सला आपण काय म्हणत असतो, एलिमेंट्स. राहील लक्षात. अ प्युअर सबस्टन्सेस विच कॅन नॉट बी ब्रोकन डाउन इनटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय युजिंग सिंपल केमिकल रिएक्शन आर कॉल्ड एज एलिमेंट्स. समजा हायड्रोजनवर आपण केमिकल रिएक्शन केली असता त्याच्यापासून दुसरे लहान लहान हायड्रोजन गॅस तयार होत नाहीत, त्याला म्हणायचं एलिमेंट्स. कार्बनवर आपण केमिकल रिएक्शन केले असता त्याच्यापासून लहान लहान कार्बन कंपाऊंड तयार होत नाहीत, त्याला म्हणायचं एलिमेंट्स. सोडियमवर एखादी रासायनिक अभिक्रिया केली असता त्याची लहान लहान सोडियम मेटल तयार होत नाहीत, याला म्हणायचं एलिमेंट्स. बट दिस एलिमेंट्स आर फर्दर कॅटेगराइज इनटू 3 टाइप्स. मग त्या एलिमेंटचे नंतर 3 प्रकार पडतात. कोणते 3 प्रकार आहेत, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलाइट्स. मग एलिमेंट्स मध्ये नंतर 3 प्रकार आहेत पहा. त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट पाहायचं आहे की व्हॉट इज मीन्स बाय मेटल्स, धातू कशाला म्हणायचं. मग तुम्हाला सिलेबसला फक्त याच्या प्रॉपर्टी आहेत पहा. आपल्याला एलिमेंटची डेफिनेशन माहिती झाली, बरोबर. मग आता हे एलिमेंटचे नंतर 3 प्रकारामध्ये त्याने डिवायडेशन केलेलं आहे. एक असतो मेटल, दुसरा असतो नॉन मेटल आणि तिसरा असतो मेटलाइट्स. मग आता मेटलच आहे हे आपण कसं ओळखू शकतो प्रॅक्टिकली, ते आपल्याला आजच्या पॉइंट्स मध्ये स्टडी करायचे. की दिलेला एखादा सबस्टन्स हा मेटलच आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे, दीज एलिमेंट्स हॅव लस्टर, की एखाद्या मूलद्रव्याला जर चकाकी असेल तर आपण सांगू शकतो की तो एक धातू आहे. मीन्स दोज सबस्टन्स हॅव लस्टर और शायनी इज अ मेटल, की एखाद्या सबस्टन्सला जर चकाकीपणा असेल म्हणजे शायनी किंवा लस्टरपणा जर असेल तर आपण आयडेंटिफाय करू शकतो की दिलेला एलिमेंट्स हा मेटल आहे. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आपण सांगू शकतो याच्यामध्ये, दे कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी, दे कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी, की एखादा असा मेटल आहे की ज्याच्यामधनं हीट ही कंडक्ट केली जाते किंवा इलेक्ट्रिसिटी ही कॅरी केली जाते. म्हणजे उष्णतेचा वाहक किंवा विद्युत वाहक असा एखादा सबस्टन्स जर असेल
तर तो सबस्टन्स म्हणजे कोणता असतो तुमचा मेटल असतो. जे मेटलला चकाकी असते म्हणजे लष्टरपणा असतो. मेटल हा गुड कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटीचा असतो म्हणजे उष्णतेचा आणि विद्युतचा काय असणार आहे ते सोहक आहे असं म्हटलं तरी चालेल त्याला मराठीमध्ये. मीन्स दे कंडक्ट द हीट अँड इलेक्ट्रिसिटी. समजा तुमच्याकडे आयर्न असेल, लोखंडाचा रॉड जर असेल, लोखंडाचा रॉड जर तुम्ही एका साईडला गरम केला तर दुसऱ्या साईडला तो ऑटोमॅटिक तुम्हाला गरम झालेला दिसतो कारण त्याच्यामध्ये मोबाईल इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. वन एंडला जर तो हॉट झालेला असेल रॉड तर अदर एंड तुम्हाला ऑटोमॅटिकली हॉट झालेला दिसतो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ देअर मोबाईल इलेक्ट्रॉन इन आयर्न मेटल. की आयर्न मेटलमध्ये हे मोबाईल इलेक्ट्रॉन असतात म्हणजे त्याच्यामधनं हीट जी असणार आहे एनर्जी ती हीट एनर्जी काय केली त्याने कंडक्ट केली. मीन्स इट इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट. त्यानंतर कॉपर वायर असेल किंवा अल्युमिनियमची वायर असते आपल्या लाईटची पहा. अल्युमिनियमच्या वायरमधून तुम्हाला इलेक्ट्रिक करंट सप्लाय झालेला दिसतो. मीन्स इट इज ऑल्सो द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि तो देखील इलेक्ट्रिसिटीचा कसा असतो तुमचा गुड कंडक्टर असतो. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी आपल्याला सांगता येते दे आर डक्टाइल्स. दे आर डक्टाइल. आता तुम्ही म्हणताल सर डक्टाइल आहे म्हणजे काय असणार आहे. समजा एखादा सबस्टन्स आहे की ज्याला आपण ड्रॉन केलं असता वायर्स तयार होतात. मीन्स एव्हरी सबस्टन्स विच कॅन बी ड्रॉन इन टू थिन वायर्स. की एखाद्या वायरला जर आपल्याला लहान लहान वायर जर तयार करायची असेल जशी की कॉपरची तार असते, कॉपरची तार तयार करतो म्हणजे तन्यता असते. डक्टालिटी म्हणजे तन्यता, तुम्ही 8वी 9वी मध्ये शिकले असताल पहा. दिलेल्या मेटलमध्ये जर डक्टालिटी प्रॉपर्टी प्रेझेंट असेल म्हणजे दिलेल्या एलिमेंट पासून जर आपल्याला त्याला ड्रॉन केलं असता वायर एक्झिस्ट होत असतील, थिन वायर जर तयार होत असतील तर अशा प्रकारची जी प्रॉपर्टी असते तर ती प्रॉपर्टी कशामध्ये प्रेझेंट असते मेटल्समध्ये, ज्याला आपण मराठीमध्ये तन्यता म्हणतो पहा. डक्टालिटी म्हणजे काय आहे तन्यता आणि लस्टर म्हणजे काय असणार आहे तुमची चकाकी असते. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे दे आर मेलायबल. दे आर मेलायबल. मेलायबल म्हणजे वर्धनीयता असते पहा. मीन्स दे कॅन बी हॅमर्ड इन टू थिन शीट्स. की एखाद्या मेटलवर जर आपण हॅमरिंग केली, एखाद्या रॉडच्या साहाय्याने जर हॅमरिंग केली तर त्याच्यापासून तुम्हाला थिन शीट्स तयार झालेली दिसतात. जस की आपण थिन शीट्स म्हणजे पत्रे SHEETS. आपल्याला पातळ पत्रे जर तयार करायची असतील तर त्या मेटलवर काय करतो आपण हॅमरिंग करतो एखाद्या हातोड्याच्या साहाय्याने. मग अशा प्रकारची हॅमरिंग जर एखाद्या मेटलवर होत असेल आणि त्याच्यापासून थिन शीट्स जर ऑब्टेन होत असतील तर त्या प्रॉपर्टीला आपण मेलाबिलिटी म्हणतो म्हणजे वर्धनीयता. म्हणजे दिलेला जो मूलद्रव्य असणार आहे तो लस्टर म्हणजे चकाकी असली पाहिजे, डक्टालिटी म्हणजे तन्यता असली पाहिजे आणि मेलाबिलिटी म्हणजे वर्धनीयता असली पाहिजे. अशा प्रकारच्या जर 3 प्रॉपर्टी त्या एलिमेंट्स मध्ये प्रेझेंट असतील तर आपण सांगू शकतो की दिलेला एलिमेंट्स हा मेटल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी कोणती आहे दे आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. देन व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ मेटल्स. मग मेटलचे काय काय एक्झाम्पल सांगता येतील रे. तुम्हाला माहिती असणार आहे ॲल्युमिनियमची तार असेल, कॉपर वायर असेल, आयर्नचा रॉड असेल, त्यानंतर झिंक मेटल असेल, असे वेगळ्या प्रकारचे मेटल्स आहेत. त्यानंतर तुम्ही थर्मामीटर मध्ये मर्क्युरीचा यूज करता तर हे कशाचे एक्झाम्पल आहे तुमचे मेटलचे एक्झाम्पल आहेत. Al म्हणजे ॲल्युमिनियम, Cu म्हणजे कॉपर, Fe म्हणजे आयर्न किंवा त्याला फेरस म्हणता तुम्ही, Zn म्हणजे झिंक असेल आणि Hg म्हणजे मर्क्युरी ज्याला आपण पारा म्हणतो. तर असे वेगळ्या प्रकारचे जे मेटल असतात त्या मेटलमध्ये लस्टरपणा असतो, डक्टालिटी असते, मॅलेबिलिटी असते आणि तो गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटीच असतो. म्हणून आपण त्या एलिमेंट्सला काय म्हणत असतो मेटल्स. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. पण त्यानंतर आपल्याला एलिमेंटचा दुसरा टाइप पाहायचा आहे व्हॉट इज मीन्स बाय नॉन मेटल्स. व्हॉट इज मीन्स बाय नॉन मेटल्स. की दिलेला एलिमेंट हा अधातू आहे ते कशाने ओळखायचं. आता आपण याच्या अगोदर काय पाहिलं की दिलेला एलिमेंट हा धातू आहे हे आपल्याला माहित झालं कशाच्या आधारे लस्टर, शायनी, डक्टालिटी, मॅलेबिलिटी आणि गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. पण दिलेला मेटल हा तुमचा नॉन मेटलच आहे असं आपल्याला कसं ओळखायचं पहा. तर त्यासाठी काय प्रॉपर्टी आहेत सेम या मेटलच्या अपोजिटच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या नॉन मेटलच्या असतात पहा. दे डू नॉट हॅव लस्टर और शायनीनेसपणा. दे डू नॉट हॅव लस्टर और शायनेस. की दिलेला एलिमेंट्सला जर चकाकी नसेल तर आपण सांगू शकतो की तो एलिमेंट्स म्हणजे नॉन मेटल असेल. मीन्स दोज मेटल एलिमेंट्स डू नॉट हॅव लस्टर और शायनी. लस्टर म्हणजे चकाकी, नॉन मेटलला चकाकी नसते. समजा कार्बन आहे,
तुमच्या घरामध्ये कार्बन तयार होतो, बरोबर. कार्बन आहे मग त्याला चकाकी असते का? नाही, म्हणजे शायनिनेसपणा कमी असतो त्याच्यामध्ये. म्हणजे दिलेला एलिमेंट हा कसा असणार आहे? नॉन मेटल आहे. दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, की हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे हे कमी विद्युत वाहक आणि उष्णता वाहक असतात. ज्याच्यामधनं कमी प्रमाणामधनं हीट आणि इलेक्ट्रिसिटी कॅरी होत नाही तर त्याला आपण काय म्हणतो? नॉन मेटल. म्हणजे एखादा नॉन मेटल जर असेल तर त्याच्यामधनं कमी प्रमाणामध्ये तुम्हाला काय केलं जातं? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली जाते. तर अशा प्रकारचा पुअर कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी ही प्रॉपर्टी कशामध्ये प्रेझेंट असते? पहा, दोज प्रेझेंट्स आर नॉन मेटल्स. त्यानंतर मोस्ट ऑफ द एलिमेंट्स आर डू नॉट शोज डक्टॅलिटी. मोस्ट ऑफ द एलिमेंट्स डू नॉट शोज डक्टॅलिटी, की बरेचसे एलिमेंट्स हे तन्यता प्रॉपर्टी दाखवत नाहीत, म्हणजे ते काय असणार आहेत? नॉन मेटल्स आहेत. मोस्ट ऑफ द एलिमेंट्स डू नॉट शोज मॅलायबिलिटी, की बरेचसे एलिमेंट हे वर्धनीयता दाखवत नाहीत, म्हणजे ते देखील काय असणार आहेत? तुमचे नॉन मेटल्स आहेत. आता याच्यामध्ये पहा की दिलेला एलिमेंट्स हा नॉन मेटलच आहे, म्हणजे अधातूच आहे. कशाने ओळखायचं? त्याला चकाकी नसते, त्याच्यामध्ये थिन वायर तयार होत नाहीत, म्हणजे डक्टॅलिटी प्रॉपर्टी अब्सेन्स असते. त्याच्यापासून थिन सीट्स म्हणजे पातळ पत्रे तयार होत नाहीत, म्हणजे मॅलेबिलिटी अब्सेन्स असते, त्याला आपण वर्धनीयता म्हणतो. आणि इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, किंवा पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, की उष्णतेचे आणि विद्युतचे ते कसे असतात? दुर्वाहक असतात. म्हणून त्या एलिमेंट्सला आपण काय म्हणत असतो? नॉन मेटल्स. मग आता याच्यामध्ये काय काय एक्झाम्पल सांगता येतील? मग तुम्ही त्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगू शकता तुम्ही. आयोडीन, कार्बन, हे जे आहेत ते कशाचे एक्झाम्पल आहे? तुमचे नॉन मेटलचे एक्झाम्पल आहेत. कोणते? आयोडीन आणि कार्बन हे कशाचे एक्झाम्पल आहे? तुमचे नॉन मेटलचे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. आता त्यानंतरची तिसरी प्रॉपर्टी आहे, व्हॉट इज मीन्स बाय मेटॅलाइट्स. आता मेटॅलाइट्स कशाला म्हणायचे? ज्याला आपण धातू सदृश्य म्हणतो. पहा, व्हॉट इज मीन्स बाय मेटॅलाइट्स. दोज एलिमेंट्स हॅव्हिंग द इंटरमिजिएट प्रॉपर्टीज बिटवीन द मेटल्स अँड नॉन मेटल, की ज्या मूलद्रव्याच्या धातू आणि अधातूच्या मधल्या गुणधर्म दाखवतो त्या मूलद्रव्याला आपण मेटॅलाइट्स म्हणत असतो. पहा, मीन्स एव्हरी एलिमेंट्स आर द इंटरमिजिएट प्रॉपर्टीज इन बिटवीन द मेटल्स अँड नॉन मेटल, की असे काही इन्व्हर्स मध्ये धातू मूलद्रव्य आहेत की जे धातू आणि अधातूचे मधले गुणधर्म दाखवतात. त्या एलिमेंट्सला आपण काय म्हणत असतो? मेटॅलाइट्स म्हणतो. आणि याच्यामध्ये मेनली करून आपण मेटॅलाइट कशाचा यूज करतो? आर्सेनिक. आर्सेनिकचा सिम्बॉल आहे AS, आणि दुसरा असतो तुमचा सिलिकॉन. सिलिकॉनचा सिम्बॉल आहे SI, आणि तिसरा मेटल असतो बोरॉन. बोरॉनचा सिम्बॉल आहे कॅपिटल B. मीन्स arsenic, silicon and boron are the property shows intermediate between the metals and non-metal, की हे जे तीन एलिमेंट्स आहेत तर यांच्या जे प्रॉपर्टी आहेत ते काही वेळेस ते गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतात, काही वेळेस ते पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतात, काही वेळेस ते लष्टरपणा दाखवतात, काही वेळेस दाखवत नाहीत, काही वेळेस ते डक्टिलिटी शो करतात, काही वेळेस करत नाहीत, काही वेळेस ते मॅलेबिलिटी शो करतात, काही वेळेस करत नाहीत. तर अशा प्रकारच्या ज्या प्रॉपर्टी ज्या एलिमेंट्स मध्ये पाहायला भेटतात मेटल आणि नॉन मेटलच्या मधल्या, तर त्या एलिमेंट्सला आपण काय म्हणत असतो? मेटॅलाइट्स. तर हे झाले तुमचे एलिमेंटचे तीन टाइप्स. कोणते? मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलाइट्स. राहील लक्षात की एखाद्या मूलद्रव्याला जर चकाकी म्हणजे लष्टरपणा असेल, डक्टिलिटी म्हणजे तन्यता असेल, मॅलेबिलिटी म्हणजे वर्धनीयता असेल, ह्या जर तीन प्रॉपर्टी प्रेझेंट असतील तर आपण आयडेंटिफाय करू शकतो प्रॅक्टिकली की तो मेटल्स आहे. ह्या तीन प्रॉपर्टी अब्सेन्स असतील तर आपण सांगू शकतो की तो नॉन मेटल्स आहे, म्हणजे अधातू आहे. आणि ह्या दोघांच्या मधल्या ज्या एलिमेंट्स मध्ये प्रॉपर्टी असतात त्याला काय म्हणायचं? मेटॅलाइट्स. मेटॅलाइट मध्ये सिलेक्टिव्ह एक्झाम्पल आहे आर्सेनिक, सिलिकॉन आणि बोरॉन. राहील लक्षात. तर याच्यानंतर आपण एक छोटीशी शेवटची डेफिनेशन घेणार आहोत. व्हॉट इज मीन्स बाय कंपाऊंड्स, की कंपाऊंड्स कशाला म्हणायचं? व्हॉट इज मीन्स बाय कंपाऊंड्स. कंपाऊंड्सला आपण मराठीमध्ये म्हणतो पहा संयुगे. कंपाऊंड्सला मराठीमध्ये शब्द काय आहे? संयुगे. मग आता संयुगे कशाला म्हणायचं? अ प्युअर सबस्टन्स, अ प्युअर
substance which can be decomposed into smaller substances by using simple chemical reactions are known as, आता इथं मी नोन शब्द यूज करतो कॉलरच्या ऐवजी, आर नोन ॲज कंपाऊंड्स. त्यालाच आपण जनरली काय म्हणतो, कंपाऊंड्स. काय केली मी कंपाऊंडची डेफिनेशन, a pure substance which can be decomposed into smaller substances by using simple chemical reactions are called as compounds. की असा एक युनिव्हर्स मध्ये प्युअर सबस्टन्स आहे की त्याच्यावर आपण साधी रासायनिक अभिक्रिया केली असता त्याच्यापासून एक साधा रासायनिक कंपाऊंड जर तयार होत असेल किंवा एखादा सबस्टन्स जर तयार होत असेल तर त्याला आपण जनरली काय म्हणतो, कंपाऊंड्स. समजा तुमच्याकडे एखादा एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर तुमच्या घरामधली साखर असेल का, काय असणार आहे, साखर. त्याला आपण ग्लुकोज म्हणतो, C6H12O6. म्हणजे हा काय असेल, तुमचा ग्लुकोज असेल, शुगर म्हणून. या ग्लुकोज मध्ये जर पाहिलं तर 3 एलिमेंट्स आहेत, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. 6 कार्बन आहेत, 12 हायड्रोजन आहेत आणि 6 ऑक्सिजन आहेत. मग ह्या शुगर मध्ये किंवा ग्लुकोज मध्ये हे जे 3 हायड्रोजन ॲटम आहेत, मग शुगरला जर आपण हीट केलं तर त्या शुगर पासून तुम्हाला लिक्विड सोल्युशन तयार झालेलं दिसतं. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत यांच्यापासून लहान लहान तुमचे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन सेपरेट झालेले दिसतात. म्हणजे तुम्ही चहा करत असताना त्या शुगरमध्ये पाणी ऍड केल्यानंतर ती शुगर पूर्णपणे त्याच्यामध्ये विरघळते, म्हणजे डिझॉल्व्ह होते. त्यावेळेस त्या शुगरमध्ये असणारे जे 3 एलिमेंट्स आहेत ते काय होतात, इझिली सेपरेट होतात. असा प्रकारचा एखादा युनिव्हर्समध्ये सबस्टन्स आहे की त्याच्यापासून लहान लहान केमिकल सबस्टन्स जर तयार होत असतील तर त्या सबस्टन्सला आपण काय म्हणत असतो, कंपाऊंड्स म्हणतो. त्यानंतर तुमचं पिण्याचं पाणी असेल, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2O. मग ह्या वॉटरमध्ये जर पाहिलं तर 2 हायड्रोजन ॲटम आणि 1 ऑक्सिजन ॲटम असतो. ह्या वॉटरला जर आपण हीट केलं आणि त्या वॉटरचं कन्व्हर्जन जर वॉटर वेपरमध्ये जर आपण केलं किंवा आईस असेल तर आईसचं कन्व्हर्जन आपण लिक्विड वॉटरमध्ये करतो. म्हणजे आईसचं कन्व्हर्जन लिक्विड वॉटरमध्ये करत असताना त्याच्यामध्ये असणारे 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय होतात, तुमचे सेपरेट होतात, म्हणजे लहान लहान एलिमेंट्स तयार होतात. तर अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत, कंपाऊंड्स म्हणतो. त्यानंतर सांगायचं म्हटलं तुमच्या घरामधलं जर कॉमन टेबल सॉल्टचं एक्झाम्पल आहे ज्याला आपण मीठ म्हणतो, म्हणजे NaCl असेल. NaCl ला जर आपण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलं, म्हणजे तुमच्या घरामधलं जे टेबल सॉल्ट असेल ज्याला आपण मीठ म्हणतो, हे जर पाण्यामध्ये तुम्ही विरघळलं तर त्याच्यामध्ये Na+ आणि Cl- हे आयन सेपरेट होतात. म्हणजे एखादा प्युअर सबस्टन्सवर जर आपण सिंपल केमिकल रिएक्शन केली असता त्याच्यापासून एक सिंपल सबस्टन्स जर एक्झिस्ट होत असेल तर त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो, कंपाऊंड्स म्हणतो. तसं एलिमेंट्स मध्ये सिंपलर सबस्टन्स तयार होतात का, नाही. म्हणून याच्यामधला डिफरन्स लक्षात राहू द्या. 1 मार्काला तुम्हाला फर्स्ट टर्मला विचारलं जातं की एलिमेंट्स आणि कंपाऊंडची डेफिनेशन. ज्याचं डिकम्पोजिशन होत नाही त्याला म्हणायचं एलिमेंट्स आणि ज्याचं डिकम्पोजिशन होतं त्याला म्हणायचं कंपाऊंड्स. मग ज्याच्यामध्ये सिंगलच इलेमेंट प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं इलेमेंटच, आणि ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त ॲटम्स प्रेझेंट आहेत त्याला म्हणायचं कंपाऊंड्स. आता पाहिजे ग्लुकोज मध्ये किती आहे, C6H12O6. वॉटरमध्ये किती आहे, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. साल्ट मध्ये किती आहे, NaCl. त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट असेल, 1 कॅल्शियम 1 कार्बन आणि 3 ऑक्सिजन आहेत. अशा प्रकारचे मोर दॅन 1 ॲटम जर असतील तर याला म्हणायचं कंपाऊंड्स. जे कंपाऊंड मध्ये तुम्हाला मोर दॅन 1 ॲटम्स पाहायला भेटतात, मोर दॅन 1 ॲटम्स पाहायला भेटतात. तसं एलिमेंट्स मध्ये जर पाहिलं तर सिंगल ॲटम हा प्रेझेंट असतो. एलिमेंट्स मध्ये काय असतो, तुमचा सिंगल ॲटम्स तुम्हाला पाहायला भेटतो. पण कंपाऊंड मध्ये जर पाहिलं तर कंपाऊंड मध्ये एकापेक्षा जास्त ॲटम असतात. मग एकापेक्षा जास्त ॲटम जर असतील तर त्याला आपण काय करत असतो, डिकम्पोज करत असतो. जसं की आता कोरोनाचा पिरियड चालू आहे, वेगळ्या प्रकारचे निर्बंध लागलेले असतात. एकाच ठिकाणी जर 5 व्यक्ती एकत्र आलेले असतील तर त्यावेळेस त्या व्यक्तीला काय केलं जातं, सेपरेट केलं जातं. पण एकाच रस्त्याने एक व्यक्ती चाललेला असेल तर त्याला तुम्ही सेपरेट करू शकता का, नाही. मग एक व्यक्ती जर रस्त्याने चाललेला असेल तर आपण त्याला सेपरेट करत नाही. तसं एलिमेंट मध्ये हा एकच ॲटम असतो, त्याला आपल्याला सेपरेट करता येत नाही.
पण कंपाऊंड मध्ये जर पाहिले तर मोर दॅन 1 ॲटम असतात. म्हणजे रस्त्यावरती जर 5चं टोळकं बसलेलं असेल तर त्याच्यामधले 5 व्यक्ती पोलीस आल्यानंतर सेपरेट होतात. याला म्हणायचं कंपाऊंड्स. राहील लक्षात की कंपाऊंड मध्ये मोर दॅन 1 ॲटम्स असतात आणि एलिमेंट्स मध्ये फक्त काय असतं, तुमचा सिंगल ॲटम्स प्रेझेंट असतो. तर आज आपण इथं थांबू. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहिजे की व्हॉट इज मीन्स बाय मिक्सचर आणि मिक्सचरचे टाइप्स कशाला म्हणायचं, त्यानंतर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी कशाला म्हणायचं, ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तुमचं जे लेक्चर असणार आहे ते एक दिवस आड करून असणार आहे. आता तुमचं 3 तारखेला म्हणजे आज लेक्चर झालं, उद्या 4 तारखेला तुमचं 12वीचं लेक्चर असेल, त्यावेळेस तुम्हाला सुट्टी राहील. 4 तारखेला 12वी झाले की 5 तारखेला नंतर 11वीचं लेक्चर असेल. तर असं सायमल्टेनियसली तुमचं लेक्चर असणार आहे एक दिवस आड करून अल्टरनेट फॉर्ममध्ये. तर आज आपण या लेक्चरमध्ये इथेच थांबू. थँक्यू.